preview. हिंदू सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा, माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांचा आवाज कोणाचा. प्रश्न एकमेकांना मिठाई मारल्या, पेढे खाऊ घातले, साखरे हसलं मी. तुमचं हसणं वेगळं सांगत होतं. आतापर्यंत नाराजी नाट्य ठरवून होतं का असं वाटायला लागलं तुमच्या हसण्यावर? आपण आखणी करतो म्हणून नाराजी आता तुमच्या मनात नाही. शिवसेना पक्षावर मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी बसवला आणि दोघेही तुम्ही खंदे कार्यकर्ते आहेत मध्ये, मग तुम्ही आपसात कसं नाही त्या दृष्टीमधून आम्ही दोघेही एकत्र आलो. मातोश्रीमध्ये आम्ही दोघं जणांना बसलो आणि दोघांनी आम्ही बरीच चर्चा केली. त्या चर्चेतला हा भाग आहे आणि आम्ही त्याचं कारण असं आहे की स्पर्धा असते ना, तिकीट मिळेपर्यंत स्पर्धा असते आणि ते त्याशी ओके झाल्यानंतर त्याशिवाय सुरू झालं. असं तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळेस दानवेंनी काढला असं म्हटलं होतं. आता हे म्हणण्याची संधी मिळणार का नाही मिळणार? मागचं काही बोलूच नका. आता इथून आजपासून पुढचं बोला. तुमचं काम करतील विश्वास 100%. तुम्ही काय सांगाल? भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. भेट घेतली ही तुमच्या दृष्टीनं बातमी, आमच्या दृष्टीनं काही बातमी नाही. कारण इच्छुक होतो हे मी स्पष्ट सांगितलं होतं. पण शिवसेनेत जी सिस्टीम आहे, संघटनात्मक डिसिप्लिन आहे, ज्या दिवशीपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत असते. ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशी हा विषय संपत असतो, असं आमच्या संघटनेचा प्रघात आहे. आणि मला वाटतं त्याच्या पुढे जाण्याची आमची कोणाची तयारी पण नाही आणि हिंमत पण नाही, तसं करू पण नाही असं आमचं मन असं म्हणतं. कारण आम्ही संघटनेचे शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक पद निवडणुका येणं जाणं हे सातत्यानं चालू असतं. पण संघटना हे सत्य आहे आणि ती महत्वाची. आम्ही महत्वाचे असू नाही तर नसू, पण आपली शिवसेना आपली संघटना सगळ्यात महत्वाची असं मानणारे आम्ही आहोत. आणि जी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली शिवसेना ही मजबूत व्हावी, मोठी व्हावी, तिचं नाव आणखी मोठं व्हावं. ज्या पद्धतीनं उद्धवजींचं नेतृत्व या महाराष्ट्रात नाही देशात तळपतं, देशात आज दिल्लीत पाहा. आणि मला असं वाटतं आमची पण जबाबदारी आहेच ना, किमान आमचे जिल्हे, आमचे गाव, आमचे तालुके, ह्या अपेक्षा सगळ्यांच्या असतात. पण आता खरे सगळे ज्येष्ठ नेते शिवसेनेने कधी नाकारलेलंच नाहीये. आता पक्षात उमेदवारी दिली तर माझं कामच आहे आणि मी नुसता विरोधी पक्ष होता, मी जिल्हा प्रमुख आहे संघटनेचा, ते सांभाळणं तर माझं कर्तव्यच आहे ना. नसेल तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काय असेल, निवडणुकीला अजून वेळ आहे, 1.5-2 महिना, पण एक सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि निश्चित निवडून आणण्याचा संकल्प आमचा निश्चित. मनाने एकत्र आलेत, मनाने आहेत का नक्की? पण आणि मन काय वेगळं थोडं असतं आमचं. आम्ही दोघं म्हणलो होतो, पण तर तिसरं उभं राहतो म्हणलं नाही, आमच्या दोघांपैकी कुठलं आहे तिसरं नाही घसू द्यायचं एवढं काम एकदम म्हणलं ना. आम्ही दुसरं नाही बोलू. जर तुम्ही प्रचार करणार की चंद्रकांत खर्वेचा करणार? सगळ्यात महत्वाचा पक्ष असतो, सुस्पष्टपणे त्यांच्या तोंडावर बोलतो मी. कारण पक्ष टिकला तर आम्ही टिकू, बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे पक्षाचा जो उमेदवार त्याचा प्रचार करणं, आता खैरे साहेब उमेदवार आहेत, त्यामुळे काय प्रश्न आहे.
पण आता इथून पुढे निवडणूक संपेपर्यंत तुम्हाला वाटतं तसं आम्ही आमचं काम करत असतो सांगितलं ते त्यांची जबाबदारी पार पाडतात मी माझी जबाबदारी पार पाडतो याला काही जरूर नाही करत घरात घालून फिरणं असं काही आवश्यक नाही. तर असं काय घडलं की 5-6 दिवस तुम्ही नाराज होतात, लांब होतात, तिकीट मिळून 5-6 दिवस झाले तरी तुम्ही शुभेच्छेवर आला नव्हता. त्या काल दिवसभरात काय घडलं की आज तुम्ही भेटायला आलात? ज्या दिवशी उमेदवारी मला पहिल्या दिवशीच फोन करून ते मुंबईत होतात त्याच दिवशी झालं आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी आहे. साहेबांनी काही मुंबईतील काम सांगितलेलं असतं, महाराष्ट्रात काही काम झालं तर ते पण पार पाडावं लागतं. संभाजीनगर जिल्हा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने छोटासा फार आम्ही कव्हर करणं 1 आठवड्याचं काम आमच्या दृष्टीनं फार मोठं काम नाही. ठरवलं दोन्ही बाजूनं फिरायचं आणि 1 आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण गटार कम्प्लीट करू शकतो एवढी आमच्यात दम आहे, ताकद आहे. त्यामुळे मला असं वाटतं वेळ भरपूर आहे. निश्चित संभाजीनगर जिल्हा गावांगाव आणि आम्ही काय फक्त निवडणुकीसाठी काम करणारे शिवसैनिक नाही, सातत्याने काम करणारे शिवसैनिक. त्यामुळे प्रत्येक गावाशी प्रत्येक बुथशी आमचा संपर्क आहे. त्याला फार फॉर्मॅलिटी लगेच फार हे केलं असं काही गरजेचं नाही आमच्या दृष्टीने. महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. इकडे तुमच्या दोघांची दिलजमाई पण होऊन गेली. दिलजमाई हा तुमचा शब्द आमचा असं काही नाही. मी तुम्हाला ज्यावेळी सांगितलं ठीक आहे रागाला पण खैरसाहेब आमचे नेते येतं मी सतत सांगतच असतो ना त्यांनी असं केलं तसं केलं तरी मी सांगितलं. दानवेंना वारंवार राग का येतो खैरेंचा? गेल्या वेळेस आम्ही बघितलं ज्येष्ठ आहे त्याला कमी येतो, मला जास्त येतो. मी तरुण आहे या जास्त येतो, त्याला काय फरक पडतो. तिसरा कोण होता दोघात? तिसरा त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार अजून ठरत नाही. आता महायुतीचा उमेदवार ठरणं अवघड सुद्धा आहे. खरं तर दुर्दैव आहे त्यांचं, त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाही आहे. इकडून तिकडून बाहेरून उमेदवार शोधावा लागतोय. हे दुर्दैव आहे. हे जे लोक सांगतात शिवसेना प्रकारची शिवसेना आम्ही केली यांना शिवसैनिक उमेदवार सुद्धा भेटत नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे विश्वगुरू म्हणते, भारताचं हे म्हणते 400 पार काय म्हणतं, 2-4 माणसं सुद्धा हे स्पष्टपणे स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आमचे उमेदवार तर आम्ही दोघंही ताकदवान आहे ना, आम्ही तर आधीपासून विचारलं ठीक आहे आता त्यांना उमेदवार मिळाले आम्ही काम करू. बरं, तुमच्या समोर जी आव्हान आहे एमआयएम आहे, वंचित बहुजन आघाडी सुद्धा एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे, महायुतीचा उमेदवार असणार आहे, अपक्ष उमेदवार आहे, ही सगळी आव्हान आहे तुमच्या समोरच्या. इलेक्शन हे आव्हानच असतं. कोणतं इलेक्शन काय सोपं नसतं. इलेक्शन म्हणजे लढाई असते, आव्हानं येत असतात. अजून तर आणखी कोण कोण उभं राहतं कोण कोण मागे होते सांगणार. पण शिवसेनेचे कमिटेड वोटरची वोट बँक तिथे आहे. या संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारी एक वोट बँक आहे. ही वोट बँक उमेदवार कोण असेल काय असेल हे लोक जातीपातीचं राजकारण सांगत असतात, तसं शिवसेनेत होत नाही. शिवसेनेच्या कमिटेड वोट बँक या जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रात आहे. उगाच लोक शिवसेनेत एवढे 40 गद्दारी करून आमच्याकडे काही लोक थांबले. आमची गटप्रमुखाची रचना शाखाप्रमुख रचना तशीच तशीच जे मागचंच काम करणार तेच 90% 5-10% इकडे तिकडे झाले असं. परंतु मला असं वाटतं की हे दुर्दैव भारतीय जनता पार्टीचं पण त्यांना उमेदवार भेटू शकत नाही. आणि आमच्यातून गेलेल्या गद्दारांना तर उमेदवार व्हायचं नाही. कोण आहे इच्छुक कोणीच नाही आहे. तरी सर तुमच्यासाठी प्रश्न आहे, आता इथून पुढे एक दिलाने काम करण्यासाठी काय सूचना आहेत तुमच्या? एकमेकांचं तुमचं कसं बॉन्डिंग असणार आहे या पुढच्या काळात? आम्ही नेहमीच एकत्र आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही दोघांनी म्हणून अनेक कार्यक्रम घेतले आणि अनेक इलेक्शन्स लढलो. म्हणजे एक तर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका, आम्ही दोघांनी ते आणि लोकसभा आणि विधानसभा असं आम्ही दोघांनी मिळून खूप चांगली प्लॅनिंग केली. आणि ती प्लॅनिंग आता यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी